अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वच्छता विभागातील सफाई कामगारांचा 8 महिन्याचा PF तसेच 3 महिन्याचा पगार द्यावा या मागणीसाठी गेली 8 ते 10 दिवसापासून सफाई कामगार संपावर गेले आहेत। नगर परिषदेच्या CO प्रियांका टोंगे मॅडम यांनी रजेवरून परत येताच स्वच्छतेच्या कंत्राटदाराचे 1 महिन्याचे बिल काढले। आज सफाई कामगार CO टोंगे मॅडम यांची भेट घेऊन तीच मागणी कामगारांनी केली असता CO यांनी सांगितले, तुमच्या नावावर 1 महिन्याचा पगार उद्या पडेल, तुम्ही तात्काळ कामाला सुरुवात करा। सफाई कामगार आपल्या मागणीवर ठाम होते। 2 महिन्याचा पगार व PF नावावर जमा झाल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही। यावरून बरीच शाब्दिक खंडाजगी झाली। यावेळी सफाई कामगारांनी CO मॅडम यांच्याकडे, आमच्या कुटुंबाचे पोट याच पगारीवर आहे, तुम्ही पगार केली नाही तर आम्ही खायचे काय, आता शाळेची फीस भरावी लागेल। यावेळी CO म्हणाल्या, आम्ही कंत्राटदाराचे 1 महिन्याचे बिल काढले, तुम्ही त्यांच्याकडे जा। सर्वच कामगारांनी CO यांना जे सांगितले ते ऐकून CO सुद्धा अवाक झाल्या। कामगार म्हणतात, मॅडम, नगर परिषद एवढ्या वर्षाने कंत्राटदार नेमते, तो कंत्राटदार कधीच आमच्यासमोर आजपर्यंत आला नाही, येतो तो फक्त सुपरवायझर, त्यातही दरवेळेला 2 ते 3 महिने पगार थकतो, PF तर 18 महिन्यापासून जमा केला नाही। आम्ही विचारायचे कोणाला? स्वामी समर्थ एजन्सीवाला कांबळे नामक आमचा कधीही फोन उचलत नाही। त्यावर CO मॅडम यांनी, हे खरे आहे, मीही अनेक वेळा फोन लावला, तो फोन उचलत नाही म्हणत सुपरवायझरचा मोबाईल नंबर घेऊन त्याला लावला। त्याला COनी सक्त ताकीद दिली, कोण एजन्सीवाला आहे त्याला तात्काळ उद्या बोलावून घ्या, सफाई कामगार माझ्याकडे येण्याचे कारण नाही। याउपर ते आले नाहीत, त्यांना वाटत असेल माझे काहीच होत नाही तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्यास कळेल, जा मग कोणत्याही कोर्टात, असा निरोप सुपरवायझरच्या माध्यमातून CO मॅडम यांनी दिला। आता तो कधीच न अवतरलेला सफाई विभागातला एजन्सीधारक कंत्राटदार येतो की COच्या निरोपाला केराची टोपली दाखवतो, हा येणारा काळच दाखवून देईल। दुसरे महत्त्वाचे म्हणजे CO कामगारांना म्हणाल्या, वसुली झाल्याशिवाय मला बिल काढता येणार नाही, बिले काढताना सर्वांचा विचार करावा लागतो। कंत्राटदार समोर बसले, त्यांच्याकडे बोट दाखवत यांनाही पेमेंट द्यावे लागते। यावर कामगार म्हणाले, आमचे पेमेंट व PF मिळाला नाही तर उद्या 12 जूनपासून आम्ही नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे। आता यावर सफाई कामगार व नगर परिषद प्रशासन नेमकी काय भूमिका घेते ते 12 तारखेनंतरच कळेल। मात्र सफाई कंत्राटदार येतो की येत नाही हे मात्र अनिश्चित आहे।